हॅलो, नमस्ते. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत घरगुती ओरिओ बिस्किटचा केक. तर सुरुवातीला आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्यानंतर ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत. दूध घेतलेलं आहे. साखर घेतलेला आहे. दूध 1 वाटी घेतलेलं आहे. साखर अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओरिओ बिस्किटची पावडर करून घेणार आहोत. एकदम बारीक अशी आपण ओरिओ बिस्किटची पावडर करून घेऊया. तुम्हाला जर क्रीम नको हवी असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता, पण मी इकडे क्रीमसुद्धा घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी साखर लागणार आहे आणि गरजेप्रमाणे आता आपण दूध ह्याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित आपण केकचं बॅटर तयार करून घेणार आहोत. आपल्याला गरजेप्रमाणे दूध घालायचं आहे आणि खूप छान आणि सुंदर असा केक आपला तयार होतो ओरिओ बिस्किटचा. बाहेरून विकत आणण्यापेक्षा मुलांना जर तुम्ही घरामध्ये ओरिओ बिस्किट असेल तर तुम्ही लगेचच तयार करून देऊ शकता. बघू शकता आपली कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. मस्तच आता आपण तयार करणार आहोत केक. त्यानंतर आता आपण थोडंसं बेकिंग पावडर घातलेली आहे. इकडे मी 2 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. तर आज आपण आता कढईमध्ये केक तयार करणार आहोत. कुकरच्या एका डब्यामध्ये मी खाली बटर पेपर घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपलं बॅटर त्या डब्यामध्ये आपण घालून घेऊया. संपूर्ण बॅटर आपण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कढई थोडंसं 15 मिनटं गरम करून ठेवलेली आहे. कढईमध्ये छोटंसं असं एक स्टँड ठेवायचं. स्टँडच्या वरती असा एक डब्बा ठेवायचा कुकरचा आणि मस्तपैकी आता कढईला आपण एक मीडियम फ्लेमवरती 40 ते 45 मिनटं ठेवूया. कढईला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर 45 मिनिटांनी आपला अशा मस्त पद्धतीने असा घरगुती केक तयार झालेला आहे. दाखवते मी तुम्हाला, कुठेही चिकटत नाही आहे आणि खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे. बेकरीमधून आपण विकत केक आणण्यापेक्षा मुलांना हा मस्तपैकी व्हेज केक तयार करून देऊ शकता. एकेकांना अंड्याचा केक आवडत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना हा ओरिओचा केक जर तयार करून दिलात तर अगदी मस्तपैकी मनापासून खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील. खूप छान आपला केक असा आणि ब्राऊन कलर पण त्याला खूप छान आलेला आहे. आपण याला चॉकलेट केकसुद्धा बोलू शकतो. आता दाखवते मी तुम्हाला किती आपला केक असा स्पॉन्जी झालेला आहे. बाहेरच्या विकतच्या केकपेक्षा सुद्धा आपण घरामध्ये बनवलेला केक खूप सुंदर आणि साध्या प्रकारे मस्त होतो. तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ओरिओ बिस्किटचा केक कसा होतो. त्यानंतर मी घरामध्येच एक डेअरी मिल्क आणलेली, ती मेल्ट केलेली आहे आणि आता आपण मस्तपैकी गार्निशिंग करून घेऊया केकला आपल्या. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जर डेअरी मिल्क नसेल तर असासुद्धा केक खाऊ शकता. खूप छान होतो हा केक, मला तर फार आवडला आहे. जर अशा पद्धतीने केक तयार केलात तर मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू. बाय. चला पटकन सबस्क्राईब करा.